आज बिहारच्या राजकारणात एक निकाल चर्चेत आहे। प्रशांत किशोर यांच्या पक्षाने पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला। विरोधकांसाठी हा विजय म्हणजेच भाजपला मिळालेला मोठा धक्का। पण आता प्रश्न असा आहे, भाजपसाठी हा फक्त एका जागेचा पराभव आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात आहे? कारण भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर काही वेळा असं दिसलं आहे की ज्या पक्षाला पोटनिवडणुकीत धक्का बसला त्याच पक्षाने काही काळानंतर मोठा कमबॅक केलाय। मग भाजपच्या बाबतीत असं किती वेळा घडलं आणि प्रशांत किशोर यांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोटनिवडणूक इतकी महत्त्वाची का असते? पोटनिवडणूक म्हणजे फक्त एका जागेसाठी होणारी निवडणूक, पण राजकीय पक्षांसाठी ही एका प्रकारची चाचणी असते। कारण यातून जनतेचा मूड समजतो। सरकारच्या कामाबद्दल नाराजी आहे का? विरोधकांना नवीन संधी मिळते का? स्थानिक मुद्दे किती प्रभावी आहेत हे पोटनिवडणुकीतून दिसून येतं। मात्र इतिहास सांगतो की एका पोटनिवडणुकीचा निकाल नेहमी संपूर्ण राज्य किंवा देशाच्या राजकारणाचा अंदाज देत नाही। भाजपला पोटनिवडणुकीत मोठे धक्के बसलेत। गोरखपूर आणि फुलपूर निवडणूक 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा जागांवर भाजपचा पराभव झाला। विशेष म्हणजे गोरखपूर ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पारंपरिक जागा होती। विरोधकांनी या निकालाला भाजप विरोधी लाट म्हणून पाहिलं। अनेकांना वाटलं की उत्तर प्रदेशात भाजपची पकड कमी होतीये, पण त्यानंतर भाजपनं संघटन मजबूत केलं आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पुन्हा मोठं यश मिळवलं। म्हणजेच एका पोटनिवडणुकीतील पराभव हा अंतिम निकाल नव्हता। कर्नाटक आणि इतर राज्यातील अनुभव पाहता राजकारणात पक्षांचा प्रवास सतत बदलत असतो। कधी सत्ताधारी पक्षाला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो, कधी विरोधकांना अचानक संधी मिळते, पण मोठे पक्ष आपल्या संघटनाच्या जोरावर पुन्हा उभे राहतात। भाजपने अनेक राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या पराभवानंतर रणनीती बदलली। मग प्रशांत किशोर यांचा विजय किती मोठा आहे? आता येऊया आजच्या निकालाकडे। प्रशांत किशोर हे पारंपरिक राजकारणी नाहीत, त्याआधी निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध झाले। अनेक मोठ्या राजकीय मोहिमांमध्ये त्यांची भूमिका राहिली आहे। आता स्वतःचा राजकीय पक्ष उभा करून ते मैदानात उतरले आहेत। त्यामुळे त्यांचा हा विजय महत्त्वाचा आहे, कारण बिहार सारख्या राज्यात नवीन राजकीय पर्यायाला लोक किती स्वीकारतात याचा हा संकेत मानला जातोय। पण एका पोटनिवडणुकीचा विजय म्हणजे लगेच संपूर्ण राज्य जिंकण्याची हमी नसते। त्यासाठी संघटन, कार्यकर्त्यांचे जाळे आणि सातत्यपूर्ण राजकीय उपस्थिती आवश्यक असते। भाजप समोर आता नेमकं आव्हान काय आहे ते देखील समजून घेऊया। प्रशांत किशोर यांचा विजय भाजपसाठी एक संदेश नक्कीच देतो। जनतेच्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल, नवीन मतदारांना जोडावं लागेल आणि विरोधकांना कमी लेखून चालणार नाही। कारण भारतीय राजकारणात मतदार कधीही पूर्णपणे एका पक्षासोबत कायम राहत नाही। मग भाजप पुन्हा कमबॅक करू शकतो का? इतिहास पाहिला तर भाजपने अनेक वेळा पराभवानंतर पुनरागमन केलं आहे। कारण भाजपची ताकद म्हणजे मजबूत संघटन, मोठं कार्यकर्त्यांचं नेटवर्क आणि निवडणूक व्यवस्थापन। पण प्रत्येक निवडणूक नवीन असते। जुने फॉर्म्युले प्रत्येक वेळी काम करतीलच असं नाही। तर एकीकडे प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे बिहारच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे भाजपसाठी हा आत्मपरीक्षणाचा संदेश मानला जातोय। पण इतिहास सांगतो पोटनिवडणुकीचा पराभव म्हणजे राजकीय शेवट नसतो आणि एका विजयाने सत्ता मिळत नाही। खरा सामना पुढच्या मोठ्या निवडणुकीत होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, प्रशांत किशोर बिहारमध्ये नवीन राजकीय शक्ती बनवू शकतील का, की भाजप पुन्हा एकदा मोठा कमबॅक करेल? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।